ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕಳೆದ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕೆಲ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಇರುವ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರು ಸೇರಿ ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೂ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ಕಲ್ಪಿಸುವ ಕಾರ್ಯ ಕೈಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಬರುವ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಘದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈಗಿರುವ ನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ಮತ ಚಲಾಯಿಸಿ ಅಂತ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಮಾಜಿ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ ನಲ್ವಡೆ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आज मत्यवाडी या ठिकाणी निरंतर ज्योती उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आत्ताच नुकता पार पडला. सविस्तर संघाचे संचालक शशिराजे पाटलांनी आणि संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजारावांनी कुठल्या पद्धतीनं ह्या ज्यूत संघाची वाटचाल होत आहे ते सगळं सांगितलं आहे. विनंती एवढीच की येत्या 28 तारखेला सप्टेंबर 28 तारखेला ह्या विद्युत सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे निरंतर ज्योतीच्या मागं भरपूर दिवसापासून फक्त मत्यवाडीकर नव्हे तर तालुक्यातील समस्त नागरिक विद्युत पुरवठ्यासाठी निरंतर ज्योतीची जी योजना आहे ती कार्यरूपात आणावी अशी सर्वांचीच इच्छा होती. पण काही कारणास्तव ती ज्यावेळी व्हायची होती ती झाली नाही. आता संचालक मंडळ बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं काम होत आहेत कुठल्या पण पद्धतीवर काम झाले तर सुद्धा ह्या खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची असू देत किंवा नागरिकांची कामं लवकरात लवकर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्या पद्धतीनंच हे संचालक मंडळ कार्य करत आहे. ह्या संचालक मंडळाला पुन्हा एकदा येत्या निवडणुकीमध्ये 28 तारखेची निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद करावे अशी कळकळीची विनंती मी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून एक 2 शब्द बोलण्याची संधी दिल्या कारणाने आणि आमचा इथं बोलून सत्कार केल्या कारणाने आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರು ಬೀದಿಗೆ ಬಂದು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.